येलकोट येलकोट जय मल्हार. आई भवानीच्या उदो उदो. प्रिय रसिक मंडळी, स्वीकारावा दीपकाज पांडूचा विनम्र नमस्कार. महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी दिनानिमित्त आज मी तुम्हाला महाराष्ट्र पारंपरिक विधी म्हणजे गोंधळ जागरण यावर थोडक्यात सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आणि अनेक मावळ्यांच्या बलिदानाची साक्षात आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि कित्येक मावळ्यांचे बलिदानाची साक्षीदार आहे. महाराष्ट्रात सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अनेक अमूल्य ठेवा आहेत. महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानी आणि रेणुका माता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा प्राचीन काळापासून आजतागायत सर्वत्र जिवंत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. जागरण गोंधळाची परंपरा आजही ग्रामीण भागात टिकून राहिली आहे. गोंधळ ही एक प्रमुख मराठी लोककला आहे, ज्यामध्ये ईश्वरासाठी गायन, नृत्य आणि पूजाविधी आहे. जागरण याचा अर्थ काय? जागरण याचा अर्थ म्हणजे जागृत राहणे असा होतो. ही एक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा आहे. जागरणाचे महत्त्व रात्रभर चालणाऱ्या उपासने दरम्यान देवी अस्तित्व अवतरते या विश्वासामध्ये आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की देवी दुर्गा ही केवळ एक मूर्ती नाही, तर एक जिवंत देवीची शक्ती आहे आणि दुर्गा देवी यांच्या ऊर्जेने साधारण माणसाला आशीर्वाद देते. गोंधळ पूजेचा अर्थ काय? गोंधळ हा महाराष्ट्रीय समाजासाठी महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. हे सहसा मराठी समाजातील बहुतेक कुटुंबातील ज्येष्ठ किंवा धाकट्या मुलांच्या लग्नाच्या रात्री आई भवानीच्या सन्मानार्थ केले जाते. गोंधळ तर आई भवानी, देवी दुर्गा यांच्या स्तुतीसाठी केले जाते. पूर्वी या जागरण कार्यक्रमासाठी जेजुरीहून वाघ्या मुरली येत असत. सायंकाळी दिवट्या लावून देवदेवींची पूजा करून यांना नैवेद्य दाखवण्यात येतो. रात्री 10 नंतर जागरणाचा कार्यक्रम सुरुवात होते. पहाटेच्या वेळेस लोखंडी कडी असलेल्या साखळीचे लंगर लावले जातात. ज्याकडे जागरण असेल तो लोखंडी लंगर तोडतो व मोकळा होतो. अशा प्रकारे आई भवानी आपली उपस्थिती दर्शविते. जागरण गोंधळ असले त्या दिवशी सायंकाळी मांसाहारी किंवा शाकाहारी भोजन दिले जाते. काय असते जागरण गोंधळात? जागरणामध्ये 5 पावली: टली भरणे, कोटम भरणे, घट स्थापना, ओझे उतरविणे व लंगर तोडणे असा अनेक धार्मिक विधी केले जातात. टली भरताना खंडोबाचा जयघोष केला जातो. कैलास राणा शिवचंद्र मोली या शंकर स्तुतीने जागरणाला प्रारंभ केला जातो. देवतांना आवाहन करत गण गौलन म्हटली जाते. खंडोबा म्हालसा, खंडोबा बनाई याचे वर्णन करणारे मल्हारी कथन करतात. या सर्व पात्रांची नाट्यरूपी कथा सादरीकरण वाघ्या मुरली करतात. जागरणाचे पूर्वरंग आणि
उतरंग असे दोन भाग असतात. यामध्ये खंडोबाने दैत्याचा संहार केला. खंडोबा बनाईचे लग्न, खंडोबा म्हालसेचे लग्न, खंडोबा म्हालसा बनाई यांचे प्रणय प्रसंग व विरहाचे वर्णन केले जातात. देवाचे रूप आणि मानवी रूप सादर करून खंडोबाचे जीवनाचे दर्शन घडते. गायन, नृत्य, वादन सादरीकरणात वाघ्या मुरलीसह यजमानही तल्लीन होऊन जातात. जागरण गोंधळ ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आहे. तिचे स्वरूप आता बदलले तरी ती सादर करण्यामागची मूळ भावना तशीच राहिली. जागरण गोंधळ हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महत्त्वाचा वारसा आहे आणि एक महत्त्वाचा भाग आहे. रसिक मंडळी, लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद व नमस्कार. येलकोट येलकोट, जय मल्हार. अंबाबाईचा उदो उदो. जय महाराष्ट्र, जय मॉरिशस. जय जय महाराष्ट्र.